आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिका पार पाडणारी स्त्री कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. ज्या घरामधील स्त्रिया या सुरक्षित व समाधानी असतात त्या घराचे नंदनवन करतात. म्हणून सुखी जीवनासाठी घरातील स्त्रिया समाधानी असणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. या काळात कमालीची स्वच्छता बाळगणे गरजेचे असते, कारण बहुतेक शारीरिक संसर्गजन्य आजार या काळात होत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेनुसार स्त्रियांमध्ये होणाऱ्या आत्महत्या, घटस्फोट, पती पत्नीमधील भांडण किंवा अतिशय टोकाचे निर्णय हे याच काळात होतात, कारण त्यावेळी हॉर्मोनल बदल होत असतात. तसेच मानसिक असंतुलन, नैराश्य, अशक्तपणा, कुचंबना यामुळे जगणे नकोसे वाटते. 62% योनी संबंधित समस्या ह्या उघड्या किंवा नीट बंद नसलेल्या पॅड्समुळे होतात. 78% महिला त्यांच्या मासिक पाळी दरम्यान खाज सुटणे आणि वेदना अनुभवतात. 83% प्रौढ महिलांमध्ये योनीतून संक्रमण होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. वयाच्या 20व्या वर्षात योनी संसर्गापासून ग्रस्त महिलांना कमीत कमी 6 वर्षे वैद्यकीय उपचारासाठी जातात. प्लॅन इंडिया संस्थेच्या सर्व्हेनुसार भारतात 35 कोटी महिलांना मासिक पाळीची समस्या आहे. त्यापैकी 75% महिला ग्रामीण भागात राहतात. त्यांना काळजी घेण्याविषयी शास्त्रीय माहिती नाही. 81% महिला या काळात संसर्गजन्य कपडे वापरतात, त्यामुळे सांसर्गिक रोगांना आमंत्रण मिळते. 68% महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत. होणारा त्रास व कुचंबणा यामुळे मुली वर्षातले 50 दिवस शाळेला दांडी मारतात. 12 ते 18 वर्ष वयाच्या 23% मुली कायमची शाळा सोडतात. 76% स्त्रिया कोणत्या न कोणत्या जनेंद्रियांच्या समस्येचा शिकार असतात. या विषयावर आणखीन प्रकाश टाकूया. डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते ऐकूया. Menstruation is a natural process in every woman's life. It is very important to maintain hygiene during this period because most infectious diseases can occur in this period. Recently, the age when girls menstruate has dropped down to 10 to 12 years from 15 years. Inability to speak openly with their parents, and parents may not have scientific knowledge, so enough care is not taken. This may leads to many infectious diseases, myeds, and mental instability and depression. If you do not take proper care, it may causes infectious diseases to genital organs, irregular menstrual cycles, and damage of uterus has been directly impacting your pregnancy. आज मार्केटमध्ये मिळणाऱ्या सामान्य पॅड्समध्ये ऑर्गॅनोक्लोरीन डायऑक्साईडचा वापर केला जातो. हे रसायन विज्ञानाला ज्ञात असणारे सर्वात शक्तिमान कॅन्सर निर्माण करणारा पदार्थ आहे. EPA अनुसार 1994 मध्ये मान्य केले गेले की तुलनेत डायऑक्सिन या पदार्थात 10 पट अधिक कॅन्सर निर्माण करणारे घटक आहेत. बाजारातील सामान्य पॅड वापरातील त्रुटी. सामान्य पॅड पॅकिंगची पद्धत अतिशय हलकी असल्यामुळे एकदा फोडलेला पॅक पुन्हा बंद करून ठेवता येत नाही. सामान्य पॅड बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कागद व कापूस निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व शोषण प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे पेट्रोकेमिकल जेल व दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरण्यात येणारे केमिकलयुक्त सुगंधी द्रव्य, कलर यामुळे त्वचेशी किंवा शरीराशी थेट संपर्क आल्यामुळे ब्लड कॅन्सर, गर्भाशयाचे आजार, गर्भपात, वंध्यत्व असे भयानक आजार होऊ शकतात. शेवटचा थर हा पूर्णपणे प्लॅस्टिक पेपरचा वापरला जात असल्यामुळे त्वचेची श्वास प्रक्रिया न झाल्यामुळे स्किन काळी पडणे, पुरळ येणे,
खाज येणे व जास्त काळ ओलावा राहणे व त्यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होणे इत्यादी दुष्परिणाम सहन करावे लागतात. या सर्व समस्यांचे निवारण करण्याचा सक्षम पर्याय म्हणजेच पॅकिंग आकर्षक फूड ग्रेड क्वालिटीच्या पेपरमध्ये केले जाते व वापरण्यासाठी पॅड काढल्यानंतर पुन्हा पॅक बंद करून ठेवण्याची सुविधा असल्यामुळे पॅकिंगमध्ये कोणतीही धूळ, बॅक्टेरिया, जंतू, कीटक, झुरळ असे जीवजंतू जाऊ शकत नाही. नॅपकिन बनवताना वापरलेले सर्व मटेरियल नैसर्गिक उत्तम दर्जाचे मानवी शरीराला कोणताही त्रास न होऊ देणारे स्किन फ्रेंडली आहे. उदाहरण, लेयर 1 अतिशय मऊ, सुती व उच्च दर्जाच्या कापडापासून बनवला आहे. लेयर 2 अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप हा यामधील सर्वात महत्त्वाचा लेयर आहे. घातक बॅक्टेरिया मारणे व नवीन बॅक्टेरिया तयार न होऊ देण्याचे काम करत असल्याने एक पॅड 24 तास जरी वापरले तरी कोणतेही बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ देत नाही. लेयर 3 उच्च दर्जाच्या शोषक पेपरपासून बनविलेल्या या थरांमध्ये जलद गतीने द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असल्याने पॅड नेहमी ड्राय ठेवले जाते. लेयर 4 द्रव्य शोषून व साठवून ठेवण्याची क्षमता सामान्य पॅडपेक्षा 5 पट अधिक असल्याने विद्यार्थिनी, नोकरदार महिलांना दिवसभरासाठी एकच नॅपकिन पॅड सोयीचे ठरते. लेयर 5 प्रथम दर्जाचा कापूस, फ्रूट जेली व कागद यापासून बनविलेला हा थर रसायन विरहित, वायुविजन प्रदान, द्रव्य शोषण क्षमतायुक्त असल्यामुळे लिकेज होऊ देत नाही. लेयर 6 सर्वात शेवटचा हा थर सुती व विघटन होऊ शकेल अशा कापडापासून बनवला जातो व त्यामुळे मानवी शरीर त्वचेला आवश्यक असणारी हवा आरपार जाऊ शकते. परिणामी त्वचा काळी होणे, खाज येणे, पुरळ येणे, दुर्गंध येणे अशा समस्या येत नाही. लेयर 7 बाजारातील सामान्य पॅडला बाहेरच्या बाजूने चिकटण्यासाठी गम वापरले जाते. ते इंडस्ट्रियल केमिकल्स युक्त गम असते. ते गम पॅन्टीला तसेच राहिले तर त्वचेशी थेट संपर्क आल्यामुळे त्वचा रोग व सांसर्गिक रोग होऊ शकतात. नॅपकिनसाठी वापरले जाणारे गम हे नैसर्गिक वनस्पतीपासून बनणाऱ्या डिंकपासून बनवले असते, त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. प्रयोग 1 पॅकिंग फूड ग्रेड फॉइल पेपर मध्ये केले आहे. या पॅकिंगला उघड बंद करायची सोय आहे, त्यामुळे धूळ आणि बॅक्टेरिया आत जाऊ शकत नाही. ऑटोमाइज्ड पॅकिंगमुळे मनुष्यांचा स्पर्श अजिबात होत नाही. प्रयोग 2 बाजारातील कुठल्याही पॅडच्या पृष्ठभागावर हात फिरवला तर तुमच्या हाताला खरखरीतपणा जाणवेल, परंतु लेडीज पॅड हाताला एकदम मुलायम लागतो. प्रयोग 3 50 ml पाणी प्रत्येक पॅडवर ओतावे. त्याच्यावर टिश्यू पेपर दाबून बघा की किती पाणी शोषले गेले आहे. आता लेडीज पॅडवर पुन्हा पुन्हा टिश्यू पेपर दाबावा. तुम्ही पाहाल की टिश्यू पेपर कोरडाच राहिला आहे. स्त्रियांचे आयुष्य परिपूर्ण करते, स्त्रीत्वाचे आव्हान स्वीकारायला मदत करते आणि स्त्री होण्याचा आनंद साजरा करायची संधी देते. आरोग्य, स्वच्छता, माधुर्य आणि एक उत्तम भविष्याचे वचन देते.